हे हॅलो गायज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आता यलगुंडला आहे. मी इथे राहायला होती, बघू शकता त्या साईडला गावी होती. माझी फॅमिली फ्रेंड आहे इथे. जे आहेत ना धुके आहेत, पण एवढी नॉर्मल थंडी आहे, जास्त थंडी नाही. आता आहे ना फ्रेश होऊया आणि खिद्रापूरसाठी, आपल्या ड्रीम डेस्टिनेशनसाठी, माझ्या ड्रीम डेस्टिनेशनसाठी निघूया. चला. आमचा इथे नाश्ता बनतो, डोसा ह्या बनवतात आणि बघ माझं प्लेट फुल झाले. सो गाईज, मी इथून यलगुड मधून निघते. इथे 8:20 झालेत. या गावामध्ये होती मी स्टेला. कोपेश्वरला निघते इथून जायला माझ्या ड्रीम डेस्टिनेशनकडे. सो गाईज, इकडचं बघा वातावरण, पण ना फक्त धुके आहे, थंड नाही लय वातावरण. अरे हा मी तर आहे ड्रीम डेस्टिनेशनकडे या वातावरणामध्ये. सो गाईज, तिथे 22,900 किलोमीटर झालेत आणि मी कर्नाटकच्या आतमध्ये एंट्री केली आहे, मांगूरला. आलो बाबा एकदाच कर्नाटकला. मांगूर ही कर्नाटकची बस आहे. कोल्हापूरची महालक्ष्मीचं दर्शन केल्यानंतर मी यलगुंडला स्टेला होती. आता पुढचा प्रवास माझा पाहूया. मित्रांनो, आपण आता चिकोडीला आहे, कर्नाटकमध्ये. सगळ्यांच्या आहेत ना गाड्यांच्या पासिंग कर्नाटकच्या आहेत. आपण चिकोडीला आहे आणि माझी तेलंगणा पासिंग हैदराबाद. आणि मी महाराष्ट्राची. भाई इधर स्वैग ही अलग है. कर्नाटक मध्ये आहे, हैदराबादची तेलंगणाची गाडी घेऊन महाराष्ट्राची पोरगी कोकणातली थेट मुंबईवरून. हेच करायचं होतं आणि माझं ड्रीम डेस्टिनेशन. अजून काय विचारू मी लाईफ मध्ये. सो दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ द ट्रॅव्हलिंग. सगळे कर्नाटकच्या गाड्या येत आहेत, दिसतात मला सगळ्या कर्नाटक पासिंगच्या गाड्या. ही आतापर्यंतची माझी सर्वात मोठी सोलो राईड आहे, जी मुंबईपासून ते कोल्हापूर कर्नाटक ह्या भागांमध्ये. तर मित्रांनो, आता आपण कराडगाला आहे. सगळीकडे ट्रॅक्टर, ऊस यही चल रहा है. आणि आपली मेगाचारी झाड एकदम रुबाबात आहे, रुबाबात. और हम यहाँ है. सो गाइज, आपण आता कारगडा कर्नाटकामध्ये आहे, बघू शकता. आता आपण पुढे जाऊया आपल्या मार्गाला. कर्नाटकच्या रोडला आहे मी. माझी मेगाचारी झाड चालवते. अबा गेला मंगूस. हाय, मंगूसचे पण दर्शन झाले आहेत. आपल्या ड्रीम डेस्टिनेशनला मी चालली आहे, जे कर्नाटक आणि कोल्हापूरच्या बॉर्डरवर आहे. कर्नाटकचे रस्ते भारी आहेत, जे निपाणी वगैरेला जातात ना ते वाले. कर्नाटक तलावर तोटा, काय काय नाव आहेत आता काय माहिती, मी नाव बरोबर घेतलंय की नाही. आणि सगळे ट्रक भरून चाललेत ऊसाचे. पण कोल्हापूरला पाऊस होता, मला नाही भेटला तो वेगळी गोष्ट आहे. माझी ट्रॅव्हलिंग मध्ये काय पाऊस दिवस आला नाही. हा, आता इथून कुठे जायचंय? थैलीकडं सदगालला पोचलोय. त्यांच्या भाषेमध्ये आता मला काही समजत नाही ते बघा तिकडे काहीतरी लिहिलंय. चलो गाईज, आपण आता हुपरीला पोचणार आहे. काय सगळे इकडेच बघतायत की हे काय, कोणतं आहे पासिंग आहे. आणि सगळे मग विचारायला पण येत आहेत, मला ही कोणती पासिंग आहे. मी मग म्हणतोय की तेलंगणाची आहे. मग ते लोक बोलणार, मग तू मराठी कशी बोलते. मी आली बाय कोकणातली आहे, रत्नागिरीची आहे, मी मुंबईला राहते, मराठी येतं मला बरोबर. भाग्यलक्ष्मी पेट्रोल पंप, बोरगावला आलोय आपण आता. कर्नाटकच्या अधून मधून माझं ड्रीम डेस्टिनेशन आहे. विषय हार्ड चालतंय की पुणे, सातारा, कोल्हापूर, कर्नाटका, परत कर्नाटका, त्याच्यानंतर आपण जाणार कोकणात. अजून आमच्या कोकणातलं मेल्युझम मरतायत. सो मित्रांनो, इकडे सगळे होर्डिंग्स आहेत ना, त्याच्यावरती सगळे बोरगाव रोड, देन टर्न राईट. सगळी मराठी आणि कन्नड भाषा. विषय हार्ड, तराट एकदम. हिंदीचं नाव निशान नाही. स्वॅगच भारी आहे कर्नाटकाचा. आता इथून कुठून जायचंय मला? थैलीकडे जायचंय माका.
Continue on Boregaon, Herwad, Kuranwad Road for 5 kilometers. हा जातोय. सो गाईज मी आता बोरगावला आहे. तिथे मी विचारत होती की हा रस्ता आहे ना बरोबर आहे का, त्या काकांना. तिथे टपरी होती चायची त्या चौकाच्या इथे. काका मला बोलले इथून जावा बरोबर पोचाल. आणि नंतर मला लास्टला विचारते चाय बी घेते का, चाय बी घेणार का. पहिली नाही काका धन्यवाद, चाय बी घेऊन आलोय. आणि किती ट्रॅव्हलिंग करताना हेच आहे काय की आपल्याला सगळी माणसं आहेत ना, मला तरी सगळी माणसं आहेत ना छानच भेटले, काळजी करणारी भेटलेत. आपले कर्मच चांगले आहेत, बाबांची पुण्याई, मोठ्या लहानांचा आशीर्वाद, प्रेम, माणूस चांगला बोलतो ना, सगळं कर्म चांगली होतात त्याची. कोकणातल्या माणसांना प्रेम हवं आहे बस. आणि मला सगळी म्हातारी माणसं पाहिजेत, सगळी माझ्या सोबत. माझ्या हाय 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 गेला खड्ड्यात. अजून काय मी आहे ना आता त्या दुकानाच्या इथे विचारलं या रस्ता बरोबर आहे ना चाललंय मी. बोला होय इथून मग 4 रस्ते लागतील, तिकडे मग टर्न मारा कोटेश्वरला जायला. मी गुगल मॅप पण लावलाय, पण सवय ना सर्वांशी बोलून हसून खेळून मग जायचं, ट्रॅव्हलिंग करायचं. तर मग जातंय ह्याला त्याला विचारत सगळीकडे ऊस, ट्रॅक्टर, कच्चर काय ते घोड्यासारखं असतं ना ते, आणि मी आणि कर्नाटक आणि माझं ड्रीम डेस्टिनेशन. मजे में चला. चांगला खड्डा वाचवलाय मी. ये बात आत्ता कशा तराट मध्ये एकदम रस्ते एकदम भारी. ये देखो मच्छी पकड रहे हैं. हा जा तू जा. हा जा. काही लागली. बोरगाव काय आपण आता बोरगावला आहे. बोरगाव काय मस्त घर आहे त्यांची. आणि पुढे काळ्या बाळ्या म्हणजे बैलगुरं. तिकडे सगळे साखर कारखाने, साखराची खाण. इथून मला गुळ घेऊन जायला पाहिजे. तसं पण मी साखरचा चहा नाही घेत, आपल्याला लागतो काळा गुळाचा चहा. सो गाईज आता आहे ना मी खिद्रापूरसाठी राईड घेणार आहे. झालं कर्नाटका संपला, एवढाच होता कर्नाटका. कारण की तिथे लिहिलं आहे कर्नाटक स्टेट बॉर्डर एंड. सो गाईज माझी मेगाच्या रिझॉर्ट कर्नाटकच्या बॉर्डरला आहे. कर्नाटक कोल्हापूर बॉर्डर. परत इथे कर्नाटक स्टेट बॉर्डर एंड होत आहे. बोरगावच्या इथून आलो आहे आपण. आणि ती माझी मेगाच्या रिझॉर्ट. भारी. थँक्यू फॉर दी राईड. कर्नाटकमध्ये मला येऊन भारी वाटलं. मस्त होती माझी राईड. आता आपण खिद्रापूर साईडला जाणार आहे, जे कोल्हापूरला आहे. टुवर्ड्स माय ड्रीम डेस्टिनेशन खिद्रापूर, जे आहे 19 किलोमीटर. हर हर महादेव. चला खिद्रापूरला. कर्नाटका बॉर्डर एंड्स हियर. कोल्हापुरात एंट्री घेतली आपण. परत तेच इंग्लिश, मराठी, हिंदी चालू झालंय. नरसिंहवाडीला जाऊया काय? खिद्रापूरला जाऊया आपण. Continue for 5 kilometers. होय जातय ताई जातय. चला. जय श्रीराम. हर हर महादेव. आपण परत आलोय आपल्या झोनमध्ये मित्रांनो. कर्नाटक सोडलंय, परत आपण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये आली आहे. मन शांत झालं कर्नाटकच्या बॉर्डरला येऊन. जगाच्या कुठे पण कानाकोपऱ्यात जाल, कुठे पण. मी तर सिंगापूरला गेलेली. दुसऱ्या दिवशी वाटत होतं अरे कधी जाते मुंबईला. आपला महाराष्ट्र सोडवत नाही. बाकी जणांना कसं सोडवतं काय माहिती. आपल्याला नाही सोडवणार. आणि कोकण तर बिलकुल नाही सोडवणार. अशी तशी नाही गाडी, तेलंगणाची गाडी आहे. पण चालवताय कोण? कोकणातलाच माणूस.
तेव्हा किती मस्त मस्त घरं आहेत आपल्या कोल्हापूरची. हा पण एक मस्त घर आहे. सैनिक ब्रिज आहे, सैनिकमध्ये आले ते मेगा चारीजाड सोबत. खिद्रापूरच्या इथे आपण पोचलो आहोत. हे एंट्री आहे खिद्रापूरचं मंदिरासाठी. कृष्णा नदी आहे. मी माझी मेगा चारीजाड तिकडे पार्क केली आहे त्या साईडला. सो हे माझं ड्रीम डेस्टिनेशन आहे कोपेश्वर मंदिर. कोल्हापूरचं खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर हे माझं वन ऑफ द ड्रीम डेस्टिनेशन लिस्टमध्ये कसं ॲड ऑन झालं आय टेल. हे आहे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर जे कृष्णा नदीच्या बाजूला वसलेलं आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा राजा दक्ष मोठा यज्ञ करणार होता तेव्हा देवी सती आणि महादेवांना आमंत्रण केलं नव्हतं, पण देवी सती नंदीसोबत या यज्ञामध्ये सामील झाल्या. तेव्हा राजा दक्षने तिला खूप काही खोटी सुनावली आणि तिचा अपमान केला भर दरबारात. अपमान सहन न झाल्याने देवी सती गेल्या. त्यानंतर महादेव खूप क्रोधित होते आणि विष्णूने त्यांना या जागेवरती आणले आणि राग शांत केला त्यांचा. शिवपिंडीच्या बाजूलाच वसलेलं पिंडीच्या स्वरूपात आहे विष्णूचे स्थान. आणि हो, या मंदिरात नंदीचे शिल्प नाही आहेत बरं का. हर हर महादेव.